मला नाटकाला जाणे किंवा ते बघणे याचा खूप कंटाळा होता. 75 ते 85 10 वर्ष मी फक्त एकांकिका स्पर्धा केल्या. म्हणजे त्या काळात मी जवळजवळ 100 ते 125 एकांकिका केल्या. ज्या पद्धतीचे सब्जेक्ट हल्ली मुलं करतात हे विषय आमच्या डोक्यात पण कधी आले नाही. इतकी व्हरायटी लेखक आत्ताच आहेत. मी बरेच दिग्दर्शक बघतो की ते एक दिवस वाचतात, दुसऱ्या तिसऱ्या आर्टिस्ट बोलवा रे स्टार्ट करा. पण मी जेव्हा करतो तेव्हा मग ते फुल फ्लेज जातो की पुढच्या 1 महिन्यात अख्खं माझं नाटक आलं पाहिजे. 30व्या दिवशी प्रेक्षकांना आवडलं आणि ते चाललं तरच तो सक्सेसफुल. उत्तम नाटक करून तो नाटककार आणि दिग्दर्शक आणि ते कलाकार 5 प्रयोगात घरी बसले तर तो सक्सेसफुल नाही आहे. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं या आपल्या विशेष कार्यक्रमात मी कौस्तुभ दिवाण तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करतो. कसं आहे, एखाद्या पर्टिक्युलर जमिनीमध्ये कोणतं पीक घ्यायचं हा निर्णय तुम्ही त्या जमिनीचा अभ्यास करून, त्याचं सॅम्पलिंग करून, त्याचं प्रेझेंटेशन AC कॉन्फरन्स रूममध्ये सगळ्यांसमोर मांडून त्याचा निर्णय घेता येत नसतो. कोणत्या जमिनीत कोणतं पीक घ्यायचं हे फक्त बळीराजाच ठरवू शकतो. कारण तो शेतकरी दिवस रात्र त्या शेतात राबत असतो. त्याला पावसाची परिस्थिती, जमिनीत मुरलेलं पाणी, त्या जमिनीचा पोत या सगळ्याचं इत्थंभूत ज्ञान असतं. आणि हे काही फक्त शेतीच्या बाबतीत नसतं, ते कोणत्याही क्षेत्राच्या बाबतीत असतं. उदाहरणार्थ आता आपलं नाट्यक्षेत्र घ्या. नाटकाच्या बाबतीत समस्या नक्की काय आहेत, त्यांचं निराकरण कशा पद्धतीनं केलं जाऊ शकतं, त्याची सुरुवात कुठून करायची, पुढच्या पायऱ्या काय असतील, हे सगळं ठरवण्यासाठी नाटकात मुरलेली माणसं हवीत. आणि असंच नाटकात मुरलेलं एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे, ते म्हणजे राजन ताम्हाणे. नमस्कार. आमच्या आभाळाची माणसं या कार्यक्रमात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. तुम्ही इतक्या वर्षापासून नाटक करताय, म्हणजे तुम्ही सुरुवात अगदी बँकांच्या नाट्यस्पर्धा होत्या तेव्हापासून तुम्ही सुरुवात केली ते आजपर्यंत तुम्ही आता अनेक कमिट्यांवरती तुम्ही स्वतः सदस्य असता. विविध प्रकारच्या सूचना तुम्ही नाट्य परिषदेला असेल किंवा सरकारला असेल तुम्ही करत असता. तुम्ही ज्या वेळेला सुरुवात केली होती, आंतर बँक किंवा आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांचा तो काळ होता, तर तेव्हाची प्रोसेस कशी होती आणि आता बदललेली प्रोसेस काय वाटते तुम्हाला? नाही, मुळात माझी सुरुवात झाली ती मी शाळेत असताना. मी ज्या शाळेत होतो ती छबिलदास शाळा दादरची. ती मुलांची शाळा होती आणि मुलींची एक शाळा वेगळी होती. त्या मुलींच्या शाळेत सुलभा देशपांडे ह्या शिक्षिका होत्या. आणि मी 5वीत असताना सुलभाताईंनी एक मुलांच्या शाळेचं एक नाटक बसवलं. बरं. वार्षिक स्नेह संमेलनात असतं तसं ती माझी सुरुवात झाली. त्यात मी औरंगजेबाचं काम केलं होतं. छोटे छोटे सगळे, शिवाजी छोटा, औरंगजेब. तर अशा पद्धतीने ती सुरुवात झाली. त्याच्यानंतर ते शेवटचं नाटक म्हणजे 5वीपासून त्याच्यानंतर डायरेक्ट 1975. आज माझं वय 70 आहे. म्हणजे 5वीत मी किती वर्षाचा होतो आणि तो पिरियड किती आहे मधला ते लक्षात येईल तुझ्या. त्यामुळे नाटक हा प्रकार मला नंतर माहीतच नव्हतं, विसरलोच होतो. म्हणजे मी साधारण त्या काळामध्ये मी बालनाट्यसुद्धा नाही पाहिले. मला नाटकाला जाणे किंवा ते बघणे ह्याचा खूप कंटाळा होता. शाळा संपल्यानंतर कॉलेजमध्ये कधी काही नाही केलं, ॲब्सोल्युटली काही नाही. मी नोकरी करून कॉलेज करत होतो. तर बँकेत असताना जेव्हा मी 74-75 साली जेव्हा बँकेत लागलो तेव्हा ज्या डिपार्टमेंटला माझं पोस्टिंग झालं ॲज ए क्लार्क, तर तिथे अमोल पालेकर होता. सेम बँक ऑफ इंडिया. एकाच टेबलावर आम्ही 8 जणं बसायचो. तर माझ्याबरोबर समोरच्या खुर्चीत अमोल होता, त्याच्या समोरच्या खुर्चीत मी. तर अमोलचं तेव्हाचं मला फारसं काय माहीत नव्हतं, कारण माझा नाटकाशी काही संबंध नव्हता. त्या अमोलनी 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, तर तेव्हा ना माझी जरा बॉडी वगैरे तळवळकरमध्ये मी जात होतो. त्यामुळे जरा तू राजन ताम्हाणे का, म्हणजे त्याच्या पद्धतीने त्यांनी विचारलं. म्हटलं हो. काय केलंयस का पूर्वी? म्हटलं म्हणजे नाटकात बिलशी. म्हटलं माझा नाटकाशी काही संबंध नाही. अशा चेहऱ्यानेच मी बोललो त्याच्याशी. तर तो म्हणाला की मी एक स्टेट कॉम्पिटिशनचं नाटक बसवतोय. ते वर्ष होतं 75 साली, 1975. हे हेमचंद्र अधिकारी ह्यांची जी संस्था होती बहुरूपी नावाची, तेव्हा अमोलनी जुलूस हे नाटक बसवलं. आणि त्या जुलूसमध्ये एवढा म्हणजे सगळा पसाराच मोठा होता. म्हणजे 10-12 जणांची टीमच होती. बरोबर.
म्हणजे मी काही प्रमुख पात्र म्हणून नव्हतो, ती अख्खी टीम हे एक प्रमुख पात्र. बादल सरकारांचं नाटक होतं ते, जुलूस नावाचं. तर त्याच्यात 3 महिने तालमी माहीमला व्हायचे, तेव्हा मी दादरला राहत होतो. त्या 3 महिन्यांच्या तालमींमध्ये आणि मग शो झाला, मग ते स्टेट कॉम्पिटिशनला आमचं दुसरं नाटक वगैरे आलं. पण तो जो इंटरेस्ट निर्माण झाला ना ॲक्टर म्हणून, नाही, आजूबाजूला काय चालते ते बघायचं. तर तिथे प्रकाश योजना कशी होते, मुळात मला इंटरेस्ट लाईट्समध्ये होता. सेट डिझायनिंगसाठी मी कॉमर्स स्टुडंट, त्यामुळे मला चित्र चांगलं काढू शकतो पण ते नाही करू शकत मी. त्यामुळे मग हळूहळू मग ते सुरू झालं, जे सुरू झालं एकांकिका स्पर्धा वगैरे. मग त्याच्यानंतर 75 ते 85 10 वर्ष मी फक्त एकांकिका स्पर्धा केल्या. म्हणजे त्या काळात मी जवळजवळ 100 ते 125 एकांकिका केल्या ॲज अ डिरेक्टर म्हणून. कारण तेव्हा मला खूपच कळायला लागलं होतं असं म्हणतात. तर मी माझ्या पद्धतीने करायला लागलो. म्हणजे इंटर बँकपासून सुरुवात झाली, अमोल गेला बँकेतनं, मतकरी गेले बँकेत, ही सगळी मंडळी आमच्या बँकेतली. ही सगळी मंडळी गेल्यानंतर मग हळूहळू ते माझ्याकडे एक नाटक केल्यामुळे माझ्याकडे ते यायला लागलं बारीकसं. मग मी ते करायला लागलो आणि मग मला इंटरेस्ट निर्माण झाला. मग मी डिरेक्शनच करायला लागलो. मग डिरेक्शन करताना डिरेक्शनमध्ये बरेच काही पॉईंट्स असतात. फॉर एक्झाम्पल सगळी डिपार्टमेंट्स असतात, बरोबर. राईट फ्रॉम द सेट अप टू लाईट्स, या सगळ्या गोष्टी असतात. मग त्या सगळ्या मी माझ्या त्या सगळ्या 10 वर्षाच्या प्रोसेसमध्ये स्पर्धा करत असताना त्या मी स्वतः करायला लागलो. हे ह्याच्यावर घोड्यावर चढून लाईट ॲडजस्ट करणे. मग हळूहळू माझ्या लक्षात आलं की ह्याच्यासाठी माणसं असतात म्हणून. मग आपण डिझाईन का नाही करायचं. मग डिझाईन करायला लागलो. मग डिझाईनमध्ये दिलीप कोलटकर ह्या माणसाला मी शोधला. दिलीप कोलटकर हा वारला होता, पण उत्तम डिरेक्टर आणि उत्तम प्रकाश योजनाकार. म्हणजे विजया मेहतांसाठी तोच एकमेव असायचा. तर त्याचा आणि माझा संबंध आला. तो विजयाबाईंच्या एका नाटकात काम करत होतो मी, अभिज्ञान शाकुंतलममध्ये. ते सुद्धा चौरी ढाळण्याचं काम होतं. तर बाई म्हणाला, तू बरा दिसतो, CKPS ये नाटकाला, म्हणजे बघ काय ते दिलीपच्या बरोबर बस. तर मग दिलीप काय करत होतं, दिलीप प्रकाश योजना करत होता. तर ती सगळी प्रकाश योजना करत असताना त्यांनी मला त्याच्याबरोबर घेतलं. त्यामुळे त्यातले बारकावे मला तेव्हा कळायला लागले. ते साधारण नाटक बाईंनी बसवलं होतं ते 85-87 सालातलं असेल किंवा 1980 सालातलं असेल. तर त्यामुळे अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मला इंटरेस्ट निर्माण झाला. आणि मग मी ॲज अ डिरेक्टर झालो तेव्हा मला ह्या बाकीच्या डिपार्टमेंटबद्दल बऱ्यापैकी ऑथॉरिटी नाही म्हणता येणार, पण बऱ्यापैकी कळायला लागलं, ज्ञान आलं. तर अशा पद्धतीने माझी ती कमर्शियल किंवा आपण म्हणतो प्रोफेशनल नाटकामध्ये माझी एंट्री झाली. ओके. मग तुम्ही आता सांगितलं की वेगवेगळ्या डिपार्टमेंटबद्दल तुम्हाला त्या अनुभवातून शिकायला मिळालं. पण काही नट असे असतात ज्यांना एक डिरेक्टर्स ॲक्टर असं म्हटलं जातं, कारण त्या नटामध्ये नक्की काय खूबी आहे, एखाद्या पात्रासाठी तो नट चपखल कसा बसतो आणि त्याच्याकडून ते काम कसं काढून घेतलं पाहिजे, हे कौशल्य काही दिग्दर्शकांमध्ये असतं, ज्याच्यामध्ये आघाडीचं एक तुमचं नाव आहे. तर ही जशी बाकीची डिपार्टमेंट तुम्ही सांगितलीत त्याप्रमाणेच अभिनयाचे जे पैलू म्हटले जातात, आंगिक, वाचिक, सात्विक, आहार्य, या सगळ्या अनुषंगानं नटाची तयारी करून घेण्यासाठी आपण कशा प्रकारे अभ्यास करावा, ह्याची तयारी तुम्ही कशी केली? म्हणजे नाट्यशास्त्राचा अभ्यास केलात का, तेही काही अनुभवच होते? नाही, हे सगळं मेनली अनुभवातून आलेलं आहे. 1-2 वर्कशॉप अटेंड केले की जे अमोलने आम्हाला सांगितले की अटेंड करावं. फॉर एक्झाम्पल बादल सरकारांचा एक चांगल्यापैकी वर्कशॉप होता. विजया मेहता पण तेव्हा तिथे होत्या. तर विजयाबाईंनीच काही निवडक ज्यांना कुठे इंटरेस्ट आहे की हे पुढे पण करतील, नुसतेच नोकऱ्या करून घरी नाही जाणार, ते आयुष्यभरात पुढे पण काहीतरी नाटकासाठी म्हणून करतील, अशा काही लोकांना निवडले. त्या निवडण्यामध्ये मी पण एक होतो. त्यामुळे ते मी वर्कशॉप अटेंड केले. त्यातनं फार मला काही अभिनयातलं काही शिकता येईल असं काही नव्हतं. बेसिकली बादल सरकारांचे जे असतात ना, ते एका ॲक्टरचा दुसऱ्या ॲक्टरवरचा असलेला विश्वास, हे त्यांच्या त्या वर्कशॉपचं बेसिक होतं. म्हणजे ते जे मुवमेंट्स द्यायचे आम्हाला तिथे आणि एखाद्या माणसाला वरून खाली ढकलायचे, त्याला कॅच करणारी आर्टिस्ट कोण आहेत की ते सडनली खाली येणार, हे फिजिकल झालं. ते म्हणाले ह्या सगळ्या गोष्टी जशा फिजिकल असतात ना, तशा तुमच्या त्या स्टेजवर सुद्धा वावरण्यात असतात एकमेकांवरचा विश्वास. तो नुसतंच तुम्ही गप्पा मारत बसलात आणि ऑफ द स्टेज तुमच्या गप्पा नाही महत्त्वाच्या आहेत, त्या व्हायलाच पाहिजेत. पण स्टेजवर जेव्हा तुम्ही येता आणि जेव्हा रिहर्सल करून जेव्हा शो करता, हे विजयाबाईंनी सांगितलं, जेव्हा शो करता त्यावेळेला तुमचा समोरच्या ॲक्टरवर विश्वास असला पाहिजे.
समजा त्यांनी फंबल मारला तिथे धरून चाल. हम्म. नॉर्मली विजयाबाईंच्या नाटकात कोणी फंबल नाही मारत, कोणी ॲडिशन्स घेत नाही. त्यामुळे ते जेवढ्याच तेवढंच नाटक होतं बाईंचं. पण त्याच्या पलीकडेही काही डिरेक्टर्स आहेत की जे शिकवताना मग ॲक्टर अच्छा हे आहे का, हे आहे का, शोला बघतो ना मी पुढे काय माझं आहे ना, हे काही गोष्टी हे स्टेजवर दाखवतात. काही छुपे नट असतात की जे स्टेजवर दाखवतात, काही रिहर्सलमध्ये अगदी व्यवस्थित जसं सांगितलं तसं करतात. मग 4-5व्या शो नंतर ते लक्षात येतं की तो आपलं काही बरंचसं टाकायला लागले. एनिवे असेही नट असतात, पण ते वाईट असतात असं मी नाही म्हणत. ते चांगलं असेल तर त्याचा उपयोग होतोच. पण मग अशा पद्धतीने 1-2 वर्कशॉपच मी अटेंड केले. पण मी स्वतःसाठी म्हणून जो अभ्यास केला ना, ते मी 10 वर्ष ज्या एकांकिका केल्या, वेगवेगळ्या जॉनरच्या एकांकिका केल्या, वेगवेगळ्या संस्थांच्या मुलांबरोबर एकांकिका केल्या की ज्यांना त्यातलं शून्य माहिती आहे नाटकातलं, आणि जे काही आहे ती एक्सपिरियन्स घेऊन आलेले त्या संस्थेतली मुलं आहेत. अशा पद्धतीच्या मी सगळ्या कलाकारांबरोबर 10 वर्ष कंटिन्युअस, म्हणजे महिन्याला 1 ते 2, त्या काळात फारशा स्पर्धा नाही व्हायच्या, पण नंतर हळूहळू स्पर्धेचा खूप वाढायला लागला. आवाका वाढल्या, वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा व्हायला लागल्या. मी पुण्यापर्यंत सगळीकडे एंट्रीज द्यायचो, अवॉर्ड्स मिळायचे, कधी नाही मिळायचे, मग नाही मिळाले तर काय करायचं वगैरे वगैरे, जे नेहमीप्रमाणे आपल्याला ऐकवतात स्पर्धेच्या एंडला, त्याप्रमाणे मी ते प्रत्यक्षात करायचं. तर त्याचा मला फायदा खूप झाला. आणि हे सगळं मी नंतर माझ्या प्रोफेशनल नाटकामध्ये माझ्या पद्धतीने जे मी वर्कआउट केलं स्वतःसाठी, कोणाला विचारून नाही केलं, माझ्या डोक्याने करायचं. मग जे वर्कआउट करत होतो ते मला वाटतं की ते प्रेक्षकांना आवडत गेलं. आणि म्हणून ते सक्सेसफुल का म्हणतात, प्रेक्षकांना आवडलं आणि ते चाललं तरच तर सक्सेसफुल. उत्तम नाटक करून तो नाटककार आणि दिग्दर्शक आणि ते कलाकार 5 प्रयोगात घरी बसले तर तो सक्सेसफुल नाही आहे. त्यांना स्वतःला त्याचा आनंद फक्त मिळतो. पण जेव्हा आपण प्रोफेशनल नाटक करतो आणि ते प्रेक्षकांसाठी करतो, प्रत्येकजण प्रेक्षकांसाठीच करतो, पण ते प्रोफेशनल नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुळात प्रेक्षक यायला पाहिजे. ते आल्यानंतर त्यांना ते आवडायला पाहिजे. पण ते जर का आवडलं तर उत्तमच आहे, नाही आवडलं तर त्या 100 50 लोक बाहेर जाऊन त्याची हे करतात ना, पब्लिसिटी, माउथ पब्लिसिटी की जी निगेटिव्ह असते, पॉझिटिव्ह असते आणि निगेटिव्ह असते. तर अशा पद्धतीने होतं. पण माझं ह्याला आपण लकवर माझा विश्वास नाही आहे, 2% लक मानतो मी. पण तरीसुद्धा माझं लक बरं असल्यामुळे माझी बहुतेक सगळी नाटकं ही म्हणजे वाजली, व्यवस्थित वाजली, लोकांपर्यंत एखाद दुसरं गेलं असेल. 40-42 नाटकं माझी प्रोफेशनली डिरेक्शनची झाली, तर त्याच्यात 4-5 नाटकं ती गेलीच असतील अशीच. तर ते अशा पद्धतीने म्हणजे मेजॉरिटीली माझी नाटकं बऱ्यापैकी आवडलीत लोकांना. चालली तो भाग नंतर पण आवडली, आणि काही तर बऱ्यापैकी आणि छानच चालली. उत्तम. तुम्ही आता म्हणता म्हणाले की प्रायोगिकतेकडूनच तुम्ही व्यावसायिकतेकडे वळालात. पण प्रायोगिकतेचे निकष वेगळे असतात आणि व्यावसायिकतेचे वेगळे असतात. हा अनुभव कसा आला हा माझा प्रश्न असणार होता, पण त्याचं उत्तर तुम्ही आत्ताच देऊन टाकलं. आता मला तुम्हाला हे विचारायचं की संहिता समोर आल्यानंतर एक दिग्दर्शक या दृष्टिकोनातून बघताना त्याच्यामधला प्रयोग आवडला म्हणून तो लोकांसमोर सादर करायचा आहे, पण तो त्यांना आवडेल अशा पद्धतीनं सादर करायचा आहे. हे तुमचं कसं बऱ्याच वेळेला आम्ही बघितलेलं विविध नाटकातून, मग ते नेपथ्यातून असू देत किंवा प्रकाश योजनेतून असू देत, म्हणजे वेगळ्या वेगळ्या तांत्रिक बाबींमधून सुद्धा तुम्ही ते प्रयोग सतत करत असता. पण संहिता समोर आल्यानंतर, संहितेचं पहिल्यांदा अथपासून इथेपर्यंत वाचन झाल्यानंतर त्याच्यात व्यावसायिक निकष कुठले असले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? प्रयोग तर आहेच आहे, पण काही व्यावसायिक निकष आपल्याला ते साध्य झाले पाहिजेत तर हे यशस्वी ठरू शकतं. आता त्याची पण एक गंमत आहे. म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला नाटकं करायला लागलो, स्क्रिप्ट वाचायला लागलो, तर मी फर्स्ट रिडिंग मी माझ्यासाठी करायचो, लोकांसाठी वगैरे नाही. म्हणजे जसं आपण एखादं पुस्तक सापडलं आणि वाचतो ना, ते आपल्यासाठी असतं. ते नाटक जर का मला आवडलं एंडपर्यंत गोष्ट म्हणून, तर मी ते माझ्या आईला वाचायला द्यायचो. माझा पहिला ऑडियन्स माझी आई असायची, की तिला काही नाही, ती फक्त नाटक बघणाऱ्यातली स्त्री होती, एक ऑडियन्स मधला एक भाग. म्हटलं हिला जर का कळलं नाटक, मग ती वाचायची. म्हटलं मग आई मला 2 दिवसात वाचून हवं आहे तुझ्याकडनं नाटक. वाचल्यानंतर झालं वाचून, हो आता गोष्ट सांग, त्या नाटकाची मला गोष्ट सांग. ती जर का ती गोष्ट शेवटपर्यंत नाटकाच्या दी एंडपर्यंत करेक्ट सांगितली असेल ना, तर हे ऑडियन्सला पोचणारं नाटक आहे, असं माझं असायचं. ती जर का एखादं नाटक वाचल्यानंतर हे ते मध्ये काय होतं रे,
ते इंटरव्हल झाला त्याच्या आधी काय होतं रे? म्हटलं मला माहीत नाही, तू सांग. काय आठवत नाही. मग ते रेफर करा. म्हटलं अच्छा, ऑडियन्सला हे थ्रूआउट नाटक घरी गेल्यानंतर सुद्धा कोणाला सांगता आलं पाहिजे, असं स्क्रिप्ट असायला पाहिजे आपल्याकडे. त्यामुळे आई वाचायची, आई चांगलं म्हणते म्हणून मी करायचो अशातला भाग नाही, पण आई गोष्ट सांगायची मला त्या नाटकाची की जी दी एंडपर्यंत असायची. मग हळूहळू मग आईला वाचायला न देता मी स्वतः वाचन करायचो. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्या थिएटरमध्ये 3 प्रकारचा ऑडियन्स असतो. एक पुढचा असतो, ज्याला आपण का कोण जाणे इंटूक ऑडियन्स म्हणतो. माझ्या मते त्याच्याकडे पैसे भरपूर असतात म्हणून तो पहिलं तिकीट काढतो. दुसरा एक मधला असतो की जो पुढचंही तिकीट नाही काढू शकत आणि वरही नाही बसायचं त्याला, तर तोच बऱ्यापैकी जाणकार ऑडियन्स असतो माझ्या मते. आणि जो वरचा असतो तो त्याच्याकडे मधलं आणि पुढचं तिकीट काढायला पैसे नसतात म्हणून तो तिकडचं वरचं काढतो, पण तो एन्जॉय करतो. त्यामुळे हे जे 3 भाग आहेत थिएटरमधले नाटक बघणाऱ्या ऑडियन्समधलं, त्यातला जो मधला आहे, आता नेहमी स्टेजवरनं, म्हणजे तुलाही माहिती असेल, जेव्हा आपण स्टेजवरनं काम करतो तेव्हा आपण पहिल्या लाईनीत नाही पाहत, आपण आपल्या आय लाईनला जी असते ती आय लाईन ही सेंटरमध्ये जे ऑडियन्स बसलेला असतो, म्हणजे एचच्या नंतरचा किंवा ह्याच्या असा मधला जो ऑडियन्स तिथे आपण बघत असतो, पहिल्या लाईनीत नाही बघत. हे बेसिक आहे आपलं की इथे बघून नाही, मग समोरच्याला नाही दिसत किंवा वरच्यांना नाही दिसणार, म्हणून आपण आय लाईनमध्ये नेहमी बोलतो. तर तो ऑडियन्स जो आहे ना, तो करेक्ट ऑडियन्स आहे की ज्यांच्याकडे आपण बघून बोलतो. आणि त्यांना त्यातलं माझ्या मते जरा जास्त नाटकातलं कळतं, कारण ते सातत्यानं नाटकं बघत असतात म्हणून ती मधलीच तिकीटं काढतात. तर अशा ऑडियन्ससाठी मग माझ्या नाटकाचे 3 भाग मी करतो. 3 भाग इन द सेन्स की आता हे माझं नाटक वाचल्यानंतर लक्षात येतं, अरे हे पहिल्या लाईनीतल्या लोकांमधलं जरा आहे, म्हणजे पहिल्या 10 लाईनमधलं की ज्यांना आपण इनटोक म्हणतो असं. ओके, तेही करू. मग ते नाटक सेकंड ऑडियन्स आणि थर्ड ऑडियन्सपर्यंत कसं पोचेल, मग त्याची बैठक मी तशी तयार करतो. इकडनं सरकत मी असा पुढे जातो. आणि ते करत असताना मला रायटर लागतो, लेखक हा नेहमी माझ्या नाटकाबरोबर मला रिहर्सल करत असताना लागतो, कायम. म्हणजे रोज नाही. आता मला एखादा सीन बसवायचा, मी एखादा सीन बसवतो, मग त्याला दाखवतो की मी काय चेंजेस केलेत किंवा तुला ते आवडलं आहे का नाही आवडलं, का हे घेतलेलं एक्स्ट्रा वाक्य तुला नको आहे, मग ते तुझ्या पद्धतीने लिहून दे. तर अशा पद्धतीने मी त्या स्क्रिप्टचा प्रवास करतो. मला साधारण 3 ते 4 किंवा 5 महिने एका स्क्रिप्टवर काम करायला लागतं. म्हणजे नाटक माझं नाटकाची तालीम सुरू करण्याच्या आधीची प्रोसेस माझी खूप मोठी असते. 5 ते 6 महिने, मॅक्स टू मॅक्स 6 महिने. 5 महिन्यातच माझं सगळं तयार होतं, काय करायचं आहे आपल्याला नाटक ते. आणि मग त्याच्यानंतर आर्टिस्ट किंवा मग जे काही आपलं प्रोडक्शनला ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या करतो. पण हे माझं काम पहिलं पाहिजे. म्हणजे मी करत असताना आर्टिस्टना खूप कमी वेळा मला प्रश्न विचारावेसे वाटतात, हे का केलं तुम्ही, तर मग त्याचं माझ्याकडे उत्तर इमिजिएट असायला पाहिजे, इमिजिएट असायला पाहिजे. त्यासाठी माझं स्वतःचं वर्क असायला पाहिजे. मी बरेच दिग्दर्शक बघतो की ते एक दिवस वाचतात, दुसऱ्या तिसऱ्या आर्टिस्ट बोलवा रे स्टार्ट करा. हां, कारण त्यांच्यामागे प्रोड्युसर वगैरे सगळं असतं. पण मी त्या पद्धतीने नाही करत. मी वर्ष 2-2, 3-3 वर्ष नाटक पण नाही करत. पण मी जेव्हा करतो तेव्हा मग ते फुल फ्लेज जातो. अख्ख्या स्क्रिप्टचं 5 ते 6 महिने हे करून मग जी तयारी करतो ती पुढच्या 1 महिन्यात अख्खं माझं नाटक आलं पाहिजे. 30व्या दिवशी, रादर 25व्या दिवशी, 20 दिवसात नाटक बसवतो, 5 दिवस ग्रँड रिहर्सल करतो, 26-27व्या दिवशी माझं नाटक आलंच पाहिजे. ही माझी प्रोसेस आहे ॲज अ डिरेक्टर म्हणून, नाटकाकडे बघण्याची आणि नाटक प्रोड्यूस करण्याची. प्रोड्यूस तर मी रेअरली करतो, पण प्रोड्युसरला ते पटलं पाहिजे. त्याचा मिनिमम खर्च, अर्थात ते प्रश्न तू नंतर विचारशीलच, मी सगळंच सांगत सुटलो. तर ह्या अशा पद्धतीनं मी करतो ते. आता व्यावसायिकतेच्या निकषावर नाटक खरं उतरावं यासाठी तुम्ही त्याचा प्रवास, त्या संहितेचा प्रवास कसा एकेका टप्प्यानं नेत जाता याच्याबद्दल तुम्ही खूप छान आत्ता एक पृथक्करण सांगितलं. ह्याच्यामध्ये तुमची एक दिग्दर्शनाची खासियत म्हणून बघितली तर ती तंत्रज्ञानाचा अत्यंत समर्पक आणि जेवढा हवा तेवढाच वापर. म्हणजे कुठल्या उदाहरणार्थ सांगायचं झालं तर प्रपोजल नावाचं एक नाटक तुम्ही केलेलं होतं. त्याच्यामध्ये एक फिरतं नेपथ्य होतं. फिरता रंगमंच नव्हता, पण नेपथ्य फिरत होतं. ट्रेन एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनला जाते त्यावेळेला पासिंग तुम्ही त्याच्यातून नेपथ्यातून दाखवलं होतं.
मला प्रश्न फक्त एवढा विचारायचा तुम्हाला की आजच्या जमान्यामध्ये काही तांत्रिक उपलब्धी किंवा टेक्निकल ॲडव्हान्समेंट्स आपण म्हणूया अशा आहेत की ज्याच्यामुळे अत्यंत कमी खर्चात खूप जास्त प्रभावी दृश्यमानता आपण देऊ शकतो, जसं की LED स्क्रीन असू शकतो. आता AIचा वापर सुद्धा हळूहळू सुरू होतोय. तर हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना आपण प्रत्यक्ष नेपथ्यासोबत खेळून प्रेक्षकांना जास्तीत जास्त एंगेज करण्याचा प्रयत्न करावा असं का वाटतं? म्हणजे ह्याच्यातून निर्मात्याचा खर्चही वाचू शकतो कदाचित. नाही नाही, माझा ना टेक्निकल गोष्टींवर फारसा विश्वास नाही. बरं. जे मला आवडत नाही. पूर्वीच्या काळी फॉर एक्झाम्पल जसे आपण आता इथे माईक लावले, लेपल लावतो, लेपल माईक्स तसे कुठे होते की? बरोबर. नव्हतेच. हे हल्ली एक 4-5 वर्षात लेपल माईक्स लावायची सवय झाली. फक्त त्याचा उत्तम फायदा होतो जर का तो ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस त्यांना ते कसं हँडल करावं, काय रेंजमध्ये आपण बोलावं आणि आपल्याला माईक कुठे लावलं ह्याचं जर का एखाद्याला उत्तम ज्ञान झालं ना, तर मग ह्या माईकसारखी उत्तम सोय नाही कुठल्याही ॲक्टरसाठी. काही आहेत की जे त्याचा उत्तम वापर करतात, काही आहेत ते नाही वापर करत. त्यामुळे त्याचा उत्तम वापर केला तर ते टेक्निकली करेक्ट आहे. पण मुळात स्क्रिप्टमध्ये काहीही नसताना उगाचच अवडंबर माजवायचं, लाईट्स दे, LED स्क्रीन वापर, म्युझिक हॅमर कर, ह्या गोष्टींवर माझा विश्वासच नाही. मग ते नाटक करू नका. अशा पद्धतीने तुम्ही लोकांना भापवू शकत नाही. कारण ती तशी नाटकं लोकांच्या कायम स्मरणात राहत नाही. ते ऑडियन्समधनं थिएटरमधनं बाहेर पडेपर्यंत ती संपतात, डोक्यातनं निघून जातात. कारण त्यांनी ते झॅकचूक म्युझिक सगळं ऐकलेलं असतं. पण जी स्टोरी ओरिएंटेड नाटकं असतात की जी लोक प्लेन लाईट्सवर सुद्धा होऊ शकतं नाटक, कुठल्या लाईटची गरज नाही. 1-2 लाईट लावले स्टेजवर, लोकांना आर्टिस्टच्या डोळ्यातले भाव दिसले, चेहरा नीट दिसला, ऐकायला नीट गेलं, संपलं. तुम्ही बोला, लोकांना आवडतं ते बघायला. पण उगाचच तो बोलतोय आणि मध्ये 5 लाईट इकडनं तिकडे गेले, 10 बॅकग्राऊंडची म्युझिक्स वाजली, नॉट नेसेसरी. लोकांचं लक्ष हे तुमच्या नाटकातल्या गोष्टीवर असलं पाहिजे. तो ॲक्टर कसा बोलतो आणि तो बोलतोय ते पोचतंय की नाही ह्याच्यावर असलं पाहिजे. त्यांनी वर आकाशात बघता कामा नाही रे नाटक बघताना की इथनं लाईट्स आले, विजा चमकल्या. नाही, नॉट नेसेसरी. तर नाटकाची जशी डिमांड असेल ना ते तसं व्हायला. फक्त त्याचा अतिरेक पण मी नाही बघितला हल्ली एवढा अतिरेक होतोय. कारण सगळे जेवढे आत्ताचे दिग्दर्शक आहेत ना, इव्हन प्रकाश योजनाधार पण, सेटवाले पण, हे अत्यंत बुद्धीने कामं करत आहेत. ते कुठेही एक्स्ट्रा काही करत नाही. कारण मुळात नाटकाची स्क्रिप्ट निवडण्यापासूनच हल्ली मी जी बघतो ना ती करेक्ट असतं. म्हणजे लोकांना आवड, बरं ती नाटकं नाही चालली, पण स्क्रिप्ट वाईज, संहिता वाईज ती नाटकं खूप चांगली असतात. आणि मग ती नाटकं नाही चालली तर नो प्रॉब्लेम, पण लक्षात राहतात ना लोकांच्या. रे एक बघितलं पण ऑडियन्स 25-30च लोकं होती रे, मूर्ख लोक आहेत रे, यायला पाहिजे तरी या नाटकात. अशी जेव्हा आपल्याला कॉमेंट्स ऐकायला मिळतात ना तेव्हा ते नाटक खरंच चांगलं असतं. अनेक दिग्दर्शकांकडून आम्ही ऐकतो की संहिता वाचल्यानंतर पहिल्या वाचनात नाटक दिसायला हवं. नाटक दिसलं तर ते नाटक आपण बांधू शकतो. तर हा काय प्रकार? म्हणजे नाटक दिसणं म्हणजे कसं? म्हणजे तुम्ही आता जसं म्हणता म्हणाला की संहितेत काहीच नसताना ते प्रेक्षकांसमोर उभं कसं करायचं, तर ह्याचे काय निकष आहेत? निकष वगैरे काय नाही. नाटक दिसतं मला लगेच, मी वाचलं की हा खोटेपणा आहे मुळात. त्याच्यानंतर हे नाटक हे आर्टिस्ट मिळाल्यानंतर कुठे मी घेऊन जाऊन सॉलिड, ह्याच्यावर माझा विश्वासच नाही. नाटक वाचल्यानंतर नाटकाची मुळात आर्टिस्ट कोण हे काम करू शकेल हे महत्त्वाचं आहे. आता मी प्रपोजलमध्ये जेव्हा एखादं प्रपोजलसारखं 2 पात्री नाटक करतो तेव्हा मला वाटतं की ना ह्या रोलला अदिती सारंगधर आणि अस्ताद काळे हेच पाहिजे. हे जेव्हा मी म्हणतो की हे दोघेच जातील त्या रोलसाठी तेव्हा माझ्या डोक्यात दुसरा कोणाचा विचारच येत नाही. मग ते त्यांच्याकडनं कसं करून घ्यायचं. मुळात नट हा हुशार असतो. हल्लीचे जेवढे आहेत ना हे उत्तम वाचन आहे, उत्तम बघणं आहे त्या सगळ्यांचं. ते जे प्रश्न विचारतात ना त्याच्या मागे काहीतरी त्यांचा उद्देश असतो. असे उगाच टाइमपास म्हणून प्रश्न जे विचारतात ना त्यांना नाटकच कळलेलं नसतं. तर ते जे विचारतात ना की त्याच्यातनं ओके, मग त्याच्यातनं माझाही अभ्यास होतो ना, मलाही काही गोष्टी माझ्याकडनं मिस आऊट झालेल्या असतात त्या मला मिळतात. पण मग
अशा नाटकांना असेच आर्टिस्ट पाहिजेत, मग ते नाटक. कारण माझं जेव्हा मी नाटक बसवायला गेलो ना, त्याच्या आधी माझा सेट रेडी असतो. हो. मी कलाकार आल्यानंतर सेट नाही बनवत, मी सगळं रेडी करून आखून मग कलाकारांना बोलवतो. कारण माझ्याकडनं ते सगळं रेडी असतं. पण म्हणून ते मला दिसलं नाटक असं नाही होत. ते मला नाटक समजलं आहे. दिसतं कधी, जेव्हा मी ग्रँड रिहर्सल करतो, त्याच्यात मग ते म्युझिक येतं, त्याच्यानंतर त्याचे लाईट्स येतात, त्याच्यानंतर सगळ्याच डिपार्टमेंटची लोकं येतात ना, तेव्हा ते नाटक ग्रँड रिहर्सलच्या पहिल्या दिवशी ते दिसायला लागतं. आणि जेव्हा पूर्णपणे दिसतं ना नाटक, तेव्हा त्याचे 10 ते 15 प्रयोग व्हायला पाहिजे. तेव्हा ते नाटक डिरेक्टरला पूर्ण दिसतं. प्रेक्षकांना पहिल्या प्रयोगाला ते पहिल्यांदाच दिसत असेल, पण मला संपूर्णपणे ते नाटक एक 10 प्रयोगानंतर पूर्ण होतं. कारण मी बारीक इकडे तिकडे काहीतरी करत असतो. बिल्डिंग बांधल्यानंतर परत हा मजला कापरे, इथे दुसरं काहीतरी करू, असं नाही होत. सगळं तेच, त्याच्यात बारीक कोपरे करावे लागतात. तेव्हा ते पूर्णत्वाला जातं. आणि मी जेव्हा तिथे जायचं बंद करतो, झालं माझं काम असं होत नाही. पण मी जेव्हा स्विच ऑफ करतो माझ्या डोक्यातनं ते नाटक आणि दुसऱ्या नाटकाच्या कामाला लागतो, तेव्हा ते माझ्या दृष्टीने झालेलं नाटक असतं. ते मला दिसलं, असं माझं मला वाटतं. म्हणजे तुम्ही एकांकिकांपासून ते व्यावसायिक नाटकापर्यंत एवढा तुमचा प्रदीर्घ प्रवास आहे, अनुभव आहे, अभ्याससुद्धा आहे. आज विविध माध्यमं उपलब्ध होत आहेत. जसं डिजिटल माध्यम एक नवीन आलेलं आहे. डिजिटल माध्यमांवरती पण खूप चांगल्या प्रकारे कंटेंट नवीन मुलं बनवत आहेत. तरीही एकांकिका स्पर्धा ही कुठल्याही नटासाठी अत्यंत जवळची असते. कारण रंगभूमीवर पदार्पण करणं आणि रंगभूमीचा अभ्यास करणं यासाठी एकांकिका कायम जिव्हाळ्याचा विषय असतो. आत्ताच्या नवीन पिढीत जेव्हा मुलं नाटक करतात किंवा एकांकिका करतात, कारण तुम्ही असंख्य एकांकिका स्पर्धांना स्वतः परीक्षक म्हणून सुद्धा जात असता. हल्ली त्यांना वाटलं की ह्याला खूप कळतं म्हणून मला आता परीक्षक म्हणून घेतात. पण मला ॲक्च्युली ना पार्टिसिपेट व्हायला आवडतं. पण आता मी नाही करू शकत, कारण ते नावं देणं आलं. एनिवेज, पण मला करायला आवडतं. पण हल्ली परीक्षक म्हणून मला बोलवतात. आता परवाच गेलो होतो. तेच, परीक्षक म्हणून तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला तुम्ही करायचा तेव्हाचा एकांकिकांचा काळ आणि तेव्हाचे काही ठोकताळे आणि आत्ताचा बदललेला काळ आणि तेव्हापासून आत्तापर्यंत फॉलो व्हायला हवेत असे ठोकताळे आणि तुम्हाला जाणवलेला बदल, ह्या 2 गोष्टींबद्दल काय सांगू शकाल? बदल म्हणजे विषयात बदल होत गेले ना. ज्या पद्धतीचे सब्जेक्ट हल्ली मुलं करतात ना, हे विषय आमच्या डोक्यात पण कधी आले नसते, किंवा ते विषय लेखकाच्याही डोक्यात आले नसते. एखाद्या लेखकाच्या आला असेल, पण इतकी व्हरायटी लेखक आत्ताच आहेत तेवढे नव्हते. तेव्हा त्या काळात त्यांना फारसं बघायला पण नाही मिळायचं. कुठलं चॅनेल्स नाहीत किंवा सिनेमा बघणे, त्याच्यासाठी थिएटरमध्ये जायला लागायचं. तर मोबाईलच्या ह्याच्यात ते बघू शकतात किंवा काही, म्हणून तेच कॉपी करतात असं मी नाही म्हणत. पण त्यांचं व्हिज्युअलायझेशन वाढलं आहे लेखकाचं, पण ते त्या काळात नव्हतं वाढलं. जे मोठे लेखक होऊन गेले तेंडुलकरांपासून वगैरे, तर त्या लोकांनी त्यांनी खूप मातीतलं केलं. खूपच एखाद दुसरं नाटक असेल त्यांच्या आयुष्यातलं की जे बाहेरून त्यांनी त्याचं करेक्ट इंडियनायझेशन केलेलं. पण कुठलंही नाटक बघताना असं नाही वाटलं की तिकडच्या ह्याच्यावरून आत्ताच्या मातीत आपल्या इथे आणलेलं आहे. ते मातीत कसं मुरलं जाईल असं ते त्या काळातले बघायचे. मग ऐतिहासिक असो, सामाजिक असो, कुठलंही नाटक असो. मी इतकी नाटकं पूर्वी बघितली. पण तो जो लेखकांचा काळ होता ना, आणि लिमिटेड लेखक होते. आता प्रत्येकजण लेखक झाला आहे. म्हणजे डिरेक्टरसुद्धा लिहितो हल्ली, त्याला खूप कळतं. तर एनिवे, कळणं हा काय त्याची काही मिस्टेक नाही आहे त्याच्यात, त्यालाही कळायला पाहिजे. पण लेखक म्हणून लिहिणं आणि दिलेल्या ह्याच्यात काही चेंजेस करणं, त्याला लेखक नाही म्हणत. लेखक हा फक्त लिहून आणतो आणि तो करेक्ट लिहून आणतो, कारण त्यांनी तेवढा 100% डोक्यात तो विचार केलेला असतो. पण हल्लीचे लेखक, मी इतक्या एकांकिका स्पर्धेमध्ये परीक्षक असतो ना, कसे विषय ह्यांना सुचतात. इंटर कॉलेजिएटला तर मला वेळच लागतो. म्हटलं मी आता ह्या काळात जन्माला यायला पाहिजे होतं, मला खूप मजा आली असती. पण आम्ही जर खूप मागच्या पिढीतले, इतकेही मागच्या नाही आहेत, तुम्ही लगेच समजा 1857 याचा जन्म आहे वगैरे, तर तसं नाही आहे. तर ते मागच्या पिढीपर्यंत लेखक लिमिटेड होते, खूप लिमिटेड. आणि त्यांचे सब्जेक्टसुद्धा खूप लिमिटेड असायचे. पण आत्ताचे जे आहेत ना, ते इतके व्हरायटी सब्जेक्ट्स आहेत. मी वेडा होतो ते बघताना. मी पहिल्यांदा आर्टिस्टना नाहीच बोलत,
कुठल्या एकांकिकेचा लेखक आवडला तर दोघा तिघांना मी बोलून त्यांच्याशी तुला सुचलं कसं हे. एखादा सांगतो की मी ह्या फिल्मवरनं किंवा त्यातला जर्म घेऊन केलेला आहे. पण म्हटलं तो जर्म घेऊन त्याचा एवढा मोठा मगर करायची हे करायचं हे जमणं पण कठीण काम आहे. तर ते ते अभ्यासू मुलं आहेत सगळी. कारण माझ्या मते आता हल्लीची सगळे प्रोफेशनल म्हणजे जेवढ्या एकांकिका स्पर्धा होतात ते सगळे प्रोफेशनल आहेत. कोणीही नोकऱ्या करून करत नाही जसे आमच्या काळात आम्ही करत होतो. प्रत्येक स्पर्धेतला प्रत्येक मुलगा हा फक्त हेच करतो. कॉलेज करतो हे करतो. कॉलेज झाल्यानंतर कोणी नोकरी नाही करत आहे. सगळी जेवढी मुलं भेटली ना त्यातली 99% मुलं हे फक्त हेच करतात. पण ती चांगली गोष्ट आहे ना. भले आत्ता त्यांना 4 पैसे कमी मिळत असतील पण पुढे या 10 जणांमध्ये दोघे तिघे तरी असे छान निघून जातील ना. काहीच्या काहीच करतील ना. म्हणजे त्याच्यासाठी ते भरपूर वेळ देत आहेत. वेळ हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. जो आमच्या काळात आम्ही नोकऱ्या करून करायचो ना तर तो वेळ कमी पडायचा आम्हाला सगळ्याच बाबतीत. पण आता वेळच वेळ आहे. एक एकांकिका 10 स्पर्धेत होते म्हणजे प्रोफेशनल झाले की नाही. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी अवॉर्ड्स मिळतो. पहिलं 50-60 हजाराचं असे वेगवेगळे मिळतात. सगळे पैसेही मिळतात की त्यांना. असं सगळ्यांनाच मिळतं असं नाही पण मिळतात की. त्या काळात काहीच नव्हतं ना खिशातनं घालून करायला लागायचं. पण म्हणून ह्या सगळ्यामुळे ना खूप छान लेखक तयार झालेत. खूप चांगले ॲक्टर्स तयार झालेत. खूप चांगले टेक्निशियन्स तयार झालेत. त्यामुळे मला आत्ताच्या पिढीचंच सगळं बघायला आवडतं. तुम्ही त्या काळात नोकरी करता करता नाटक करत होतात. हे कारण होतं का की तुम्ही अमोल पालेकरांच्या प्रमाणे नाटकानंतर सिनेमाकडे वळला नाहीत फारसं. हे कॅमेऱ्याकडे दिग्दर्शन करण्यासाठी वळला नाहीत का इतर काही कारण होतं? नाही मुळात तो ॲक्सिडेंट होता. अमोलने मला नाटकात घेणं ॲक्सिडेंट. मी असं चक्रावूनच गेलो. त्याच्यानंतर जेव्हा मी घरी जाऊन म्हणजे जेव्हा आमच्या रिहर्सल सुरू झाल्या तेव्हा ते आफ्टर ऑफिस अवर असायचे ना. 7 वाजताची रिहर्सल अमोल 8-9 वाजेपर्यंत यायचं आणि मग ते 12-1 वाजेपर्यंत तालमी चालायच्या माहीमला. तर एक दिवस आई मला म्हणाली काय एवढा उशीर होतो काय नाटक चाललेलं. म्हटलं अगं ते अमोल पालेकर आहे त्याला नाही कामधंदे. तू वेळेत येत जा घरी ना. सकाळी ऑफिस असतं तुला. अगं म्हटलं त्याला कामधंदे नाही म्हणजे तो उत्तम नट आहे. अरे माहिती आहे. मी तेव्हा त्याचा जस्ट पहिला पिक्चर आला होता. तेव्हा कुठे अमोल लोकांना माहीत झाला होता. तर हे पहिले माझ्या आईचे उद्गार होते. अरे त्याच्या नादाला नको रे लागून. नादाला लागून नकोस आणि वेळेत घरी पोच. हा फंडा होता त्यावेळच्या लोकांचा. पण नंतर मी अर्थात नोकरी करून सगळं केलेलं आहे. मी थिएटरमध्येच सुरुवात केली. त्यामुळे थिएटरमध्येच सगळं करत राहिलो. कॅमेऱ्याच्या मागे जायची खूप इच्छा होती आणि आहे. एक मी 90 मिनिट्सची फिल्म केलेली आहे. तर तेवढं सोडलं तर बाकी मी नाही केलं. कॅमेऱ्याच्या मागे नाही गेलो. कारण तुम्ही छोट्या पडद्यावर मोठ्या पडद्यावर नट म्हणून तर भरपूर काम केलेलं आहे. पण बोलवतात म्हणून मी काम करायला जात नाही. विचारतच नाही. मला ते ॲक्च्युअल ॲक्टर म्हणून मला करायला मजा नाही येत. मला डिरेक्शनमध्ये खूप इंटरेस्ट. पण जेव्हा सिरियलची डिरेक्शन्स मी बघतो ना टफ जॉब आहे रे. टफ. आमचा टफ जॉब नाही इतका टफ जॉब त्यांचा. सकाळी स्क्रिप्ट येणार आणि तो डिरेक्टर त्याप्रमाणे सगळं करणार. कोण आर्टिस्ट अवेलेबल आहे त्याच्याप्रमाणे होतं रे. त्याची सवय नाही. त्याची सवय एकदा झाली ना मग त्यांच्यासारखे मास्टर्स नाहीत. आता हे सगळे मास्टर्स आहेत जेवढे करतात ना सिरियलची डिरेक्शन ते तयारीचे झालेत डिरेक्टर. काही येऊ दे जगातलं कुठलंही सकाळी येऊ दे ते काही करू शकतात आणि ते तेवढ्याच चांगल्या पद्धतीने करतात असं नाही. पण ते आता तेवढे पेशन्स नाही आहेत. ताकद आहे माझ्याकडे पेशन्स नाही राहिले तेवढे म्हणून नाही केलं मी. बरं. पण या व्यतिरिक्त नाटकासाठी फक्त नाटक सोडल्यास तुमचे बाकीही प्रयत्न चालू असतात. जसं म्हटलं तसं मूलभूत सोयीसुविधा सुधारणं, नाटकाच्या प्रोसेसेस सुधारणं किंवा अनुदान समितीवरती तुम्ही स्वतः सदस्य आहात. तर मुळात एक खूप कळीचा मुद्दा तुम्हाला विचारतो की एक इंडस्ट्रीमध्येच एक अशी चर्चा असते की काही निर्माते फक्त अनुदानासाठी नाटक करतात आणि अनुदान घेऊन गप्प बसतात. काही नाटकांना योग्यता असूनही अनुदान मिळत नाही. मिळालं तरी पोहोचत नाही. तर ही वस्तुस्थिती नेमकी काय नाही तुमच्या मत? काही चुकीची माहिती तुझ्याकडे आलेली आहे. या चर्चा आहेत म्हणून तुम्हाला चर्चा म्हणून योग्य माहिती तुमच्याकडून ज्यांना मिळाली नाही ज्यांना अनुदान मिळालं नाही ते विचित्र पद्धतीने चर्चा करतात. मुळात सरकारने अनुदानासाठी जो फॉर्मॅट तयार केलेला आहे
आणि तो इझिली अवेलेबल आहे. ते शोधू शकतात की हे अनुदानाचं नाटक करण्यासाठी काय काय करावं लागतं. आणि ते जर का त्यांनी फॉलो केलं ना तर अनुदानासाठी कोणीच येणार नाही, कारण ते इतकं स्ट्रिक्ट आहे. महाराष्ट्र राज्याचे 6 महसूल विभाग आहेत. 6 महाराष्ट्रात. ते गव्हर्नमेंटनी नाटकासाठी म्हणून 4 महसूल विभाग ठेवले जातात. उरलेले 2 होते ते अशा ठिकाणी आम्ही केलेली नाटकं आहेत अनुदान मिळण्यासाठी की जिथे प्रेक्षक नाही, थिएटर नाही, काही नाही. फक्त तिकडे एक पेपर चालू असतो आणि तिथे याला थिएटर म्हणायचं असं थिएटर असतं. एकही प्रेक्षक नसतो, आपलीच माणसं आपण बघत असतो. आता त्या 6 महसूल विभागाचे 4 केलेले आहेत त्यांनी. त्या 4 मध्ये इतकं त्या लोकांना माहीत नाही आहे की प्रत्येक महसूल विभागात 2 प्रयोग करायचे. कंपल्सरी 2 प्रयोग आहेत. त्याच्यानंतर तुमचं अनुदान सुरू होतं. आता 4 ह्याच्यामध्ये 2 म्हणजे 8 प्रयोग. एका प्रयोगाचा मिनिमम खर्च प्रोफेशनल नाटक करायचं असेल तर 1 लाख रुपये खर्च आहे. त्यांना बसनी त्या कुठल्या तरी लांब कुठेतरी घेऊन जा, आदल्या रात्री त्यांना हॉटेलमध्ये ठेवा, नाईट पण कदाचित काही आर्टिस्ट घेत नाहीत, थिएटर भाडं आलं, तिकडची जाहिरात आली, असं करून तो 1 लाखाचा खर्च होतो. 90 ते 1 लाख. हे 25 लाखाचं 100 प्रयोगांचं मिळणारं अनुदान, त्यातल्या 8 प्रयोगांचे 8 लाख इथेच गेले. 17 लाख राहील. आता त्या 17 लाखात मुंबईत किती प्रयोग करणार, पुण्यात किती करणार, हे कधी करता येतील? जेव्हा तुम्ही हे 8 प्रयोग कराल त्याच्यानंतर हे सुरू होतं. मुळात ही लोक 8 प्रयोग करायला जातच नाही. आम्हाला दाखवताना अनुदानाचंच नाटक दाखवतात. मागे 4 लोक असतात, पुढे 4 लोक असतात, एवढीच लोक असतात. तर मी पहिलं त्यांचा कोण प्रोड्युसर असतो त्याला बोलवतो, हे अनुदानासाठी करून तू 50-60 हजार रुपये घालवतोयस का? अनुदान आहे ना. म्हटलं वेड्या, ते सगळं वाच. आता आम्ही बघायला आलो तर आम्ही बघतो, पण ते अनुदानाचे प्रयोग नाही होणार, तुला नाही पैसे मिळणार जर का तू ते 8 लाख नाही घातलेस, तो खर्च नाही केलास तर. ही लोकांना माहितीच नाही. आम्हाला अनुदानच मिळत, अरे मिळणारच नाही. तुम्ही तिथले प्रयोग करत नाही तोपर्यंत इथल्या प्रयोगाला 0 व्हॅल्यू आहे. ते फक्त रेकॉर्डला राहतील, त्याचं अनुदान नाही मिळणार तुम्हाला. तर नाही कोणी करू शकत. आता प्रशांत दामले वगैरे करतो ना प्रयोग. आता प्रशांतचे जवळजवळ 1000 प्रयोगांच्या वर प्रशांत जातो. प्रशांत दामलेंनी जर का अनुदानामध्ये केलं नाटक तर 100 प्रयोगानंतर, म्हणजे इव्हन 100 प्रयोगसुद्धा हे त्याचं बोनस आहे, कारण त्याचे सगळेच प्रयोग हाऊसफुल होतात आणि तो भरपूर प्रयोग करतो. पण तो इतका शहाणा आहे, तो अनुदानात नाही देत. मला तो आवडतो ना, त्याचं कारणच ते, त्याला आरामात अनुदान मिळू शकतं रे, पण तो नाही करत. तर मला काय रोजचंच अनुदान आहे, त्याचे प्रत्येक प्रयोग ऑलमोस्ट हाऊसफुल असतात. त्यामुळे तो मला म्हणाला, राजन मी नाही अनुदानात. म्हटलं चांगली गोष्ट करतोस. पण म्हटलं बाकीचे त्यांना कळत नाही आहे, सगळेच काय प्रशांत दामले नाही आहेत, तर त्यांना बाहेर करावे लागतात प्रयोग. तर त्याचे बेसिक गोष्टी माहीत नसतील तर या ज्या चर्चा होतात तुझे म्हणालास ना, त्या होणारच. आता हा विषय झाला अनुदानाचा. त्या पलीकडे एक खूप ज्वलंत विषय आहे, तो नटांपासून सगळ्यांनीच आतापर्यंत वेळोवेळी मांडलेला आहे. तो म्हणजे नाट्यगृहांची दुरावस्था. नाट्यगृहांमध्ये मेकअप रूम्स व्यवस्थित नसणं, AC मध्ये बंद पडणं, खुर्च्यांची व्यवस्था व्यवस्थित नसणं, आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे स्वच्छतागृहांची व्यवस्थित सोय नसणं. आता या सगळ्यासाठी अनेक नटांनी, अनेक दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी खूप वेळा ओरड करून सुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा होत नाहीत. झाल्या तर त्या तात्पुरत्या असतात, त्या टिकत नाहीत, किंवा काही काही ठिकाणी दुर्लक्षामुळे काही काही दुर्दैवी गोष्टी घडतात. जसं आता कोल्हापूरचं आपलं केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या म्हणजे भस्मसात झालं अख्खा आगीत. तर ह्या सगळ्या परिस्थितीवर तोडगा काय असू शकतो? मुळात ह्याचं सगळ्या मागचं कारण काय, की दुर्लक्ष कुणाकडून होत असावं? कुणाची उदासीनता आहे? शिस्तीचा अभाव आहे? समन्वयाचा अभाव आहे? हे बघ, असं पर्टिक्युलर आपण कुठल्या संस्थेला नाही जबाबदार धरू शकत, किंवा जी संस्था तिथे नाटक करते त्यालाही नाही, किंवा प्रेक्षकांनाही नाही. सुरुवात होते नाटकाला जेव्हा प्रेक्षक आत येतात. आपण धरून चालू की प्रेक्षकांसाठी ज्या स्वच्छतेच्या व्यवस्था केलेल्या आहेत तिथे येणारे प्रेक्षक, त्यांनी जर का ते स्वच्छ नाही ठेवलं तर सुरुवात तिकडनं होते. मुळात तिथे पाणी भरपूर असायला लागतं, की जे अगदी जेमतेम पाणी सगळीकडे असतं, सगळीकडे. तर त्याची जी मुळात गरज आहे की ते हे सगळं स्वच्छ होण्यासाठी पाणी लागतं. ते पाणी जर का दिवसभरातनं एकदा दोनदा तेच असेल आणि शोच्या वेळेला नसेल तर लागली न वाटतं सगळ्याची. हे तिकडनं सुरुवात होतं. त्याच्यानंतर स्टेजवर
पाठीमागच्या बाजूला फक्त आर्टिस्टसाठी असतं. आता त्या थिएटरमध्ये फक्त नाटकंच होत असतील तर मग त्याला फक्त हे कलाकार आणि मॅनेजमेंट नाटकाची जबाबदार असू शकते अस्वच्छ राहण्यासाठी. पण त्या थिएटरमध्ये नाटकाव्यतिरिक्त जर का लग्न, मुंजी, वाढदिवस, आणखीन पॉलिटिकल पार्टीचे सगळे मीटिंग्स ह्या सगळ्या जर का होत असतील तर त्याची फक्त जबाबदारी काही नाटककारांची नाही आहे किंवा जी संस्था नाटक करते त्यांनी ही घाण केलेली नाही आहे. हे बाकीची लोकही तेवढीच आहेत ना जबाबदार. मग नाटकवालेच बोंबाबोंब करणार ते बरोबर आहे, त्यांचं काहीच चुकत नाही आहे. त्याच्या आधी बऱ्याचशे जर का सकाळपासून वेगळे वेगळे प्रोग्राम झाले असतील तर मी आल्यानंतर मला स्वच्छच मिळत नाही ते. बरोबर आहे. आणि मग त्यामुळे ती कंप्लेंट होते. पण ते लक्ष ज्यांच्या हातात ते थिएटर आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल म्युन्सिपल थिएटर्स आपल्या इथे आहेत, ट्रस्टची थिएटर्स आहेत, तर ट्रस्टची जी थिएटर्स आहेत ना ती स्वच्छ असतात. म्युन्सिपल थिएटर्स आहेत, तुला माहिती असते मुंबई ठाण्यात आपल्याकडे कुठे कुठे आहेत थिएटर, ज्यांची देखभाल करण्याची जबाबदारी त्या पालिकेवर असते. एक्झॅक्टली. तर ती लोक आता त्या वेळेला करायला पाहिजे. आता पालिकेच्या त्या कर्मचाऱ्याची जर का वेळच वेगळी असेल, तो सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत असेल आणि रात्री 8:30चा प्रयोग असेल तर कोण असणार तिथे? म्हणजे तिथे डबल शिफ्ट असायला पाहिजे की जे सरकारला नाही परवडणार किंवा म्युन्सिपाल्टीला नाही परवडणार. तर ह्या सगळ्या गोष्टी शेवटी पैशाशी निगडीत आहेत. अस्वच्छपणा काही कलाकारच करतात नाही तर त्यांचा जो स्टाफ आहे तोही करू शकतो थिएटरचा स्वच्छता, जी ते करत नाही. त्यामुळे हे सगळ्यांना ही सायकल आहे. हा ह्याला दोष देणार, तो त्याला दोष देणार, ही सगळी सायकल आहे. आणि शेवटी आपण तिथे प्रयोग करतोच, तो भाग वेगळा, प्रेक्षक येतातच, पण करतो. पण आपण प्रत्येकाने सांगायला तर पाहिजे ना की अस्वच्छ आहे. तर ती जबाबदारी आपण आपल्याकडनं घेतो, आपण स्वच्छ ठेवतो, पण बाकीच्यांनी घाण केली तर ती काही साफ करायला आपण काय गांधीजी आहोत का? नाही ना, त्याच्यासाठी माणसं ठेवलेली आहेत, त्यांनी येऊन करायचं साफ. तर ते नाही होत. त्यामुळे ती ओरड कायम आयुष्यभर असणार आहे. तर तुमच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत तुम्ही बघत आलेल्या नाटकामध्ये किंवा मराठी नाटकाची जी सादरीकरणाची पद्धत आहे, व्यक्त होण्याची पद्धत आहे, अभिव्यक्ती ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये बदलत चाललेलं व्याकरण आणि बदलत चाललेलं सौंदर्यशास्त्र हे सकारात्मकदृष्ट्या चाललंय का नकारात्मकतेकडे झुकणार आहे? हे कुठल्या अनुषंगानं विचारतोय की OTT सारखे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावरती आज सेन्सॉरशिप नसल्यामुळे, कुठलंही बंधन नसल्यामुळे तिथे खूप एक्सप्लिसिट कंटेंट दाखवला जातो, जिथे काही काही वेळेला गरज नसते तिथे सुद्धा एक्सप्लिसिट कंटेंट दाखवला जातो. पण तशी दुर्दैवानं आज परिस्थिती आपल्या मराठी रंगभूमीवरती तरी आलेली नाही आहे. पण कदाचित ती कालांतरानं येऊ शकते. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तेवढ्या प्रमाणात नाही येणार, कारण आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड आहे. आता OTTवर काय सेन्सॉर बोर्ड कितपत आहे मला माहीत नाही की किती प्रमाणात आहे. काहीतरी 1% पण नसेल ना तिथे सध्या नाही. सध्या तरी नाहीये, म्हणजे चर्चा चालू आहेत. पण आपल्याकडे स्क्रिप्टपासून सेन्सॉर आहे. आपल्याला ते स्क्रिप्ट सबमिट करायला लागतं. केल्यानंतर त्याच्यात काही ऑब्जेक्शनेबल असेल तर तसं आपल्याला ते सुधारून द्यावं लागतं की हे काढून टाका किंवा हा शब्द काढून टाका, बरंच काय काय काय. त्यामुळे आपल्याकडे जोपर्यंत सेन्सॉर बोर्ड आहे आणि ते प्रामाणिकपणे काम करतं आहे तोपर्यंत ह्या गोष्टी नियर फ्युचरमध्ये पण मला दिसत नाही आहेत की अशा पद्धतीने आपल्या स्टेजवर काही होईल. हां, अगदीच बोल्ड सब्जेक्ट असेल आणि तो बोल्डलीच मांडायला पाहिजे तर तो मांडायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सेन्सॉरनी पण द्यायला पाहिजे सर्टिफिकेट, जे काय असेल ते. ए असेल तर ए. मग ते ए बघण्यासाठी आणि त्या विषयात जर का खरोखर गांभीर्यानं मांडलेला विषय असेल तर तो का नाही प्रेक्षकांनी बघायचा? मग तो घाबरून करायचाच नाही असं पण नाही आहे ना. सगळेच यूचे सर्टिफिकेट असून काही होत नाही. ह्याच्यातनं पण काहीतरी बोध असेल. सेन्सॉरनी जर का त्याला ए सर्टिफिकेट दिलं असेल तर ते करावंच नाटक. मला अजून कुठलंच मिळालेलं नाही तसं. तर मी चांगल्या पद्धतीने ते स्टेजवर आणू शकतो, पण ते करायला पाहिजे. सेन्सॉर जोपर्यंत आपल्याकडे आहे ना आणि जोपर्यंत पब्लिकचं सेन्सॉर इंटरफिअर करत नाही, जसं सिनेमात करतात डायरेक्ट पॉलिटिकली किंवा कुठल्याही पद्धतीने. नाटकात सुद्धा झालेलंच आहे बऱ्याच वेळेला. खूप कमी प्रमाणात आहे. म्हणजे 2-4च नाटकं असतील इतक्या वर्षात मी पाहिलेली, पण बाकीच्या ह्याच्यात कोणीच येत नाही. आता पूर्वी हिट अँड हॉट नाटकाचा खूप मोठा काळ होता.
6 ते 7 वर्षाचा काळ होता. हो. त्यावेळेला आमची जी नाटकं आली होती ना ती साफ मेली होती. किती ग्रेट नाटककार. ती नाटकं मेली होती आणि हिट अँड हॉटची नाटकं व्हायची की जी सकाळपासून प्रयोग सुरू व्हायचे. म्हणजे सकाळी 10चा प्रयोग असायचा, दुपारी 12:30चा असायचा, 3:30चा असायचा, 9:30चा असायचा. इतका सुकाळ होता त्यांचा. आणि मी पण बघितली ती. म्हटलं आपली नाटकं नाही चालत की आईला ही का चालतंय. तर तिथे शुद्ध फसवणूक होती लोकांची. जे काय व्हायचं, जे काय दडलं त्यांना दाखवावंसं वाटायचं ना, जे बोल्ड आहे तर ते सगळं गॉजमध्ये असायचं. गॉज नावाचा एक पडदा असतो, त्याच्यावर लाईट मारला की आतलं दिसतं, त्याच्यावरचा लाईट काढून घेतला की काही नाही. सावल्यांचा खेळ. एक्झॅक्टली. त्यामुळे आज जे काही चालायचं ते मिठी मारेपर्यंत लाईट काढून काढ. त्यामुळे लोक शिवाय द्यायचे तिथे. अरे मिठी तरी बघू दे ना मिनिमम, पुढचं नाही तरी. तर तेही नसायचं. तर मी त्या एका रायटर डिरेक्टरला भेटलो, आपल्या सगळ्यांचं ओळखीचं आहे. तर त्याला मी भेटलो, म्हणजे हे का लोक कशासाठी आले ते दाखवा ना त्यांना. अरे मग कशाला करता तुम्ही नाटकं. आमच्या नाटकाची पण वाट लावली आहेत तुम्ही. जे बघायचे ते दिसतच नाही आहे. गॉज जे काही तुम्हाला मिळालं आहे त्याच्यामुळे सगळेच वांदे झालेत लोकांचे. पण तरीसुद्धा आम्हाला एक 100 प्रेक्षक आले ना, 50 जरी आले ना तरी इन्कम आहे. कारण त्याला खर्चच नाही आहे तिथे. सगळे नवीन नटनटे असतात रे त्यातल्या. त्यांना काय तेव्हा जो काय काळ होता त्या काळातलं जे काही पेमेंट होतं तेवढं मिळायचं, खुश असायचे. जाहिरातीत नावं यायची त्यांची, बस झालं त्यांना. त्यामुळे ती नाटकं व्हायची. तर तो सायकल आहे ती बंद होणारच होती कधीतरी. ती आज तागायत नाही आली. त्यामुळे आत्ता खूप चांगली चांगली नाटकं थिएटरमध्ये येत आहेत. तुम्ही केलेल्या नाटकांपैकी 3 नाटकं जी तुमची अत्यंत स्वतःहून आवडतील, जी प्रेक्षक म्हणून तुम्हाला बघायला आवडतात, जी तुम्ही स्वतः केलेली. हे बघ, पहिलं जे नाटक मी केलं 1985 साली, जे सविता दामोदर परांजपे. अर्थात ते खूपच गाजलं चाललं, त्यामुळे ते फार ग्रेट माझ्याकडनं झालेलं असं नाही. मला आवडलेलं जे कोणीच बघितलेलं नसेल ते पाऊल न वाजवता ह्या नावाचं एक नाटक होतं. बरं. की ज्याच्यात विनय आपटे होता आणि मला आठवत नाही 2 लहान मुलं होती. आणि लेखक नाही आठवत, तो वारला एवढंच माहिती आहे. पण त्या नाटकाचं नाव पाऊल न वाजवतं. माझ्या मते ते लता नार्वेकरनी नाटक केलं होतं वर्ष निर्मात्यांना. ते मला आवडलेलं नाटक होतं. स्क्रिप्ट वाईज विनय पण खूप छान काम करायचं, सगळंच खूप छान होतं. पण ते नाहीच, काहीच प्रयोग झाले, 70-80 प्रयोग झाले मग बंद झाला. पण ते मला आवडलेलं नाटक होतं. त्याच्यानंतर मला आवडलेलं नाटक म्हणजे ते प्रपोजल होतं, हे दुसरं होतं. आणि तिसरं नाटक म्हणजे तू 3 म्हणतोयस म्हणून खरं तर 2 मध्येच संपतं. तिसरं नाटक म्हणजे आत्ता मी ह्या दोघांना घेऊन केलं होतं ते वेलकम जिंदगी. गिरीश ओक आणि भरत जाधव या दोघांना घेऊन केलं होतं. ते मला स्क्रिप्ट म्हणून खूप आवडलं, परफॉर्मन्स म्हणून पण. ही 3 नाटकं. एवढ्या नाटकात कुठे शोधत बसायचं रे उगाच. तुमच्या आवडतं गाणं कुठलं, लता मंगेशकर सांगेल का. मी लता मंगेशकर नाही, पण लता मंगेशकर पण विचार करते ना कुठलं सांगू. पण आपण प्रेक्षक सांगतो ना, हा नाही त्यांचं हे बेस्ट होतं, हे बेस्ट होतं. तर हे प्रेक्षकांनी खरं तर सांगायचं की यांची ही 3 बेस्ट आहेत. म्हणूनच मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला प्रेक्षक म्हणून कुठला आवडलं होतं. ही 3 आहेत. आता प्रपोजलचा विषय निघालाच आहे तर तुम्हाला एक विचारतो की काही दिग्दर्शक असे आहेत की जे स्वतःच्या फिल्ममध्ये कॅमिओ देतात, एक चक्कर मारतात, फक्त चेहरा दाखवतात, तर त्यांना हौस असते किंवा काय त्यांची स्वतःला लकी चान्स समजत असतील. तुम्ही प्रपोजलमध्ये विविध अशा 3-4 भूमिका केल्या होत्या ज्या खरं तर कॅमिओज होत्या, पासिंगच्या भूमिका होत्या. तरी ते तुम्ही 3-4 वेगळी कॅरेक्टर्स काढलेत. ह्याच्यामागे म्हणजे काय कारण काय होतं. कारण त्या पात्रांवरून नाटकाचं काही गोष्टीचं अडलं असतं असं मला नाही वाटत आहे. पण तरीही तुम्ही जवळजवळ 350-400 म्हणजे जेवढे काही प्रयोग झाले ते सगळे तुम्ही स्वतः त्या भूमिका निभावत होतात. मुळात त्या स्क्रिप्टमध्ये 2 पात्र सोडली तर आणि ट्रेनचा डबा हे सोडलं तर काही नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे कोणीच नाही आहे. कारण ती रात्रीची ट्रेन दाखवली आहे, शेवटची ट्रेन आहे ती सुटली, जी कल्याणला जायला निघालेली आहे, विटीवरनं सुटलेली गाडी. तर तसे प्लॅटफॉर्मवर पण माणसं कमी. मग ट्रेनमध्ये कुठे माणसं आहेत, कोणीच नाही. आता तो जो सेट बनवला होता प्रदीप मुळ्यांनी, तर त्यांनी तो ॲब्सोल्यूट जसाच्या तसा लोखंडाचा बनवला होता. स्टेशनचा आणि स्टेशन म्हणजे ॲक्च्युअल जो डबा केला होता ना तो लाईफ साईजचा डबा होता. हार्डली 4-5 फूट इकडनं तिकडनं कमी असेल, बाकी तसाच्या तसं.
आणि ते त्यांनी बनवलं होतं. आणि मग जेव्हा आमच्या ग्रँड रिहर्सल सुरू झाल्या, मग सेट लावणारी जी मंडळी असतात मागची, ती 4-5च असतात. मग ग्रँड रिहर्सलला आपण जास्त वाढवतो की फास्ट होऊ दे म्हणून. तर ती माणसं नंतर प्रयोगानुसार कमी होत जायची. तर मग माझ्या ते ग्रँड रिहर्सललाच लक्षात आलं, रादर रिहर्सलमध्येच लक्षात आलं, रादर लेखकाशी बोलत असतानाच लक्षात आलं माझ्या, अरे हे 2 पात्रांचं नाटक आहे आणि सगळं प्रदीपने तर सेट दिला आहे आपल्याला. आणि प्रदीप म्हणाला की या लोखंडच आहे. त्याला म्हटलं याला वेळ किती लागणार. तर सुरेश चिखले त्याचा लेखक होता, वारला तो. सुरेश मला म्हणाला की राजन मग काय करायचं ते. म्हटलं काय नाही, मी काम करणार. अरे पण आहे कुठे त्याच्यात काही, कोणालाच जागा नाही. मी काढणार, मी डिरेक्टर आहे ना, मी शोधून काढणार जागा. आणि मग मी त्यातल्या जागा शोधून काढल्या की ज्या चपकल बसल्या तिथे. ते तू जसं म्हणाला ना पासिंग बिसिंग असं काय नव्हतं. ते त्यांनी हे होतं म्हणजे लोकांना ते आवडत, इररिलेव्हंट नव्हतं. हां, इररिलेव्हंट नव्हतं लोकांना. ते संबंध बरोबर होता, पात्रांची निवड योग्य होती. हां, तर ते मी काम करायला, तो काम करण्यामागचं कारणच ते होतं. अरे म्हटलं हा सेट लावायला जर का ह्यांनी 2 तास घेतले तर प्रेक्षक बसल्यापासून तो फक्त सेट लावतात हे बघतील आणि घरी जातील, नाटक कधी बघणार. आणि म्हणून मी ते स्वतः उभं राहून, अस्तादला पण तू विचारू शकतोस, मी स्वतः उभं राहून सगळा सेट लावून घ्यायचो. प्रत्येक प्रयोग किती 300-350 प्रयोग झाले. आणि त्यामुळे ते वेळेतच सुरू झालं ऑलवेज. त्यामुळे मी खूप उत्तम नट आहे म्हणून त्यात काम नाही केलं. लेखकालाही अपेक्षित नव्हतं, पण ते नाटक प्रेक्षकांसाठी वेळेवर सुरू व्हावं म्हणून मी काम केलं होतं. असं ते नाटक होतं. म्हणजे दिग्दर्शकानं किती कल्पकतेनं फक्त शिस्त या मुद्द्यासाठी आपल्या सृजनशीलतेचाच वापर करावा, याचं केवढं छान उदाहरण तुम्ही आम्हाला दिलं. पण ती शिस्त ही मस्ट आहे थिएटरला, की जी मला आहेच मुळात. तर मी लावायचा प्रयत्न करतो. काही जण हसतात, काही जण वाऱ्यावर मागणं बोलतात, काय शिस्त एका वय का आमचं शिस्त लावायचं वगैरे, असे खूप बोलणारे माझे जवळचे पण आहेत. खूप आहे, तूही जवळचा आहेस त्यातला. तर ते खूप जण आहेत, तर असे बोलणारे खूप. पण शिस्त मस्ट आहे. बरोबर. शिस्त स्वतःला नसेल ना तर तुम्ही समोर स्टेजवर शिस्तीत बोलूच शकत नाही. मग कायम आपण शिवायचं, याला काय नाही, तुला शिस्त नाही आहे म्हणून ते त्याला लेट होतो या सगळ्या गोष्टीला, असं माझं म्हणणं आहे. आणि इतक्या ठिकाणी तुम्ही परीक्षक म्हणून काम बघितलेलं आहे, तर त्या परीक्षणामधले काही खूप मजेशीर अनुभव तुमच्याकडून कधी कधी ऐकलेत आम्ही. तुला मी एक नाही 2 सांगेन. जरूर. एक महत्त्वाचं असं आहे की ज्या नाटकात सविता दामोदर परांजपेमध्ये मी काम करत होतो आणि त्याचा प्रयोग कोकणात होता, गणपतीतले प्रयोग. म्हणजे जस्ट पाऊस संपल्यानंतर ते प्रयोग झाले होते आमचे. तर तिथे ना ह्याची झापाची थिएटर बनवतात आणि स्टेज हे मातीचं बनवतात. आता सविता दामोदर परांजपे सारखं नाटक मुळात त्यांनी घ्यावंच का, त्यांनी घेतलं. पण त्यांना वाटलं की सविता दामोदर परांजपे डान्स बिन्स सगळं काय असेल असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी घेतलं. प्रयोग झाल्यानंतर सगळे शिव्या घालायचे आम्हाला. म्हटलं आधी पैसे घ्या मग शिव्या ऐका. त्यामुळे सगळीकडे पैसे मिळायचे आम्हाला. तर एका प्रयोगाला ते स्टेज ज्या ठिकाणी लावलं होतं, म्हणजे आता आपण जसे स्टेजवर आहोत ना, ही ॲक्टिंग एरिया आहे. खाली सगळे प्रेक्षक बसले 2-2.5 फुटावर. प्रेक्षक म्हणजे कोण, मुलंच असतात स्टेजला अशी धरून असतात ना, हीच. आणि खरी मंडळी मागे असतात. तर असं ते आणि मेकअप रूम खाली होती. जे प्रेक्षक ज्या लेवलला आहेत ना त्यांच्या खाली मेकअप रूम होती. तिकडनं जिना चढून आम्हाला स्टेजवर यायला लागायचं. तर तिथे खाली होती. आता प्रयोग सुरू झाला आणि त्याच्यात जादूचे प्रयोग खूप आहेत ना आमच्या त्या. ते रीमाला हे असं दाखवतो तसं दाखवतो वगैरे, आणि असं बोलत बोलत बोलत, आणि झापाची थिएटर ना, मागणं झाप असे झाप आणि हे झाप, हे बोलत 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 मी जो गेलो त्यावेळेला स्टेजवर बेडवर रीमा झोपलेली आणि तिच्या डोक्याशी सुधीर जोशी आणि मी, असा आमचा तिघांचा सीन होता आणि अत्यंत सिरियस सीन चाललेला. आणि ते असं करत करत मी जो काय गेलो तो मी अदृश्य झालो. म्हणजे झाप आणि स्टेज ह्याच्यामध्ये गॅप होती, त्यातनं मी डायरेक्ट खाली आणि मी असा लटकतोय. आणि तिथे वर स्टेजवर सुधीर जोशी आणि रीमा, आवाज का नाही येत राजनचा, असं म्हणून त्यांचे विस्परिंग चालू होतं. रे सुधीर म्हणाला राजन दिसत नाही. आणि समोर प्रेक्षकांच्या टाळ्या, सिरियस सीनमध्ये टाळ्या, की हा माणूस अदृश्य कसा काय होऊ शकतो. तर मी खाली
असा ते जे काही होतं करचटत बिरचटत शर्ट फाटत फाटत असा मी लटकत होतो स्टेजला आणि मी ओरडत होतो, सुधीर हात दे, सुधीर हात दे. सुधीरला कसलं ऐकलं ते, समोर टाळ्या वाजतायत, तो खुश, त्याला वाटलं काय आपल्यावरच चाललंय म्हणून. तर तसं काही नव्हतं, ते मी पटल्यामुळे झालं. तर मी असं लटकत होतो, तर खाली माझे असे पाय आणि वर स्टेजला मी असं धरलेलं आणि ते पाय असे माझे लटकत होते आणि तिथेच खाली आरसा होता, जे आम्ही मेकअप करून जे आलो होतो वर स्टेजवर, ते त्या आरशातनं मेकअप करून. तर आपल्याकडे दीपक जोशी नावाचा एक मॅनेजमेंट बघतो, तर तो असा भांग पाडत होता आरशात. तेवढ्या त्याच्या डोळ्यासमोर असे ते दोन मला नंतर हे तो समज, तो म्हणाला, अरे हे तर राजांचेच पाय आहेत. गोरे गोरे पाय त्याला तिथे दिसले, हे राजांचे पाय. तर त्यांनी मला ना खालनं असं काहीतरी त्याला असं हात देत होता. बघितलं तर दीपक, दीप्या असाच हात दे. त्यांनी जर का मला तोलून धरलं असं ना तर दीपक मेला असता, इतका बारीक होता तो, तोच गेला असता खाली. तर मग त्यांनी हे केलं, मग ब्लॅकआउट झाला. ब्लॅकआउटमध्ये मग मी असा खाली मेकअप रूममध्ये सुधीर आणि मला सुधीर म्हणतो, काय स्वतःला काय समजतोस तू? सुधीर मला निघून जातो स्टेजवरनं. म्हटलं सुधीर आता कानफटवी ना तुझ्या, शहाणपणा करून बोलायचं नाही, डिरेक्टर आहे मी काम करतोय. पण गायब करत होतं, टाळ्या. म्हटलं अरे टाळ्या कधी, इथे ये, तुला ढकलतो तिकडे, मग कळेल तुला. रक्तबंबाळ झालं, थोडं असं झालं. म्हटलं हे सगळं असं झालं. तर हे असेही प्रयोग होतात की जिथे लोक हसतात, हसत नाहीत, पण इथे टाळ्या होत्या, अदृश्य झाला माणूस. ते काय ह्या गमती जमती होतातच. इवन त्या नाटकाचा एंड सुद्धा मला जेव्हा कोल्हापूरला आमची बस पहिल्या प्रयोगाला गेली, मला सुरुवातीला काय होतं, नवीन न पहिलं नाटक, त्यामुळे जो जो येऊन सांगायला, राजन ह्या नाटकाचा ना हे एंड असा कर. हो का, हा पटले? नाही मला नाही पटलाय, पण लोकांना मला नाही पटले, करून बघ ना. अशा पद्धतीने मी 5 एंड केले. तोपर्यंत 3 झाले होते. आणि आम्ही कोल्हापूरला त्या जे थिएटर जळलं ना, केशवराव भोसले, तिथे त्या पायऱ्या आणि हे सगळं माझ्या सेटसारखंच होतं. आणि आम्ही मुंबईवरनं निघाल्यापासून पत्ते खेळत होतो आणि अचानक खिडकीतनं बोलला, अरे आलं वाटतं थिएटर. अरे सुधीर आणि रीमा पण पत्ते खेळत होते माझ्याबरोबर. मी त्यांना म्हटलं, अरे जरा निघ, ट्रेन पकड आणि घरी जा, झाले तुझे ऑलरेडी 3. म्हटलं हा शेवटचा आहे, शेवटचा आहे. ते म्हणाले नाही राजन, एंडच्या बाबतीत तू आता नको करूच, खूप झालं या नाटकाचे एंड. म्हटलं हा शेवटचा आयुष्यातला. मग त्याप्रमाणे तो एंड केला मी. तिथे एंडच करायचा होता मला, तो केला. आणि त्या प्रयोगाला नेमके डॉक्टर काशीनाथ घाणेकर आले होते. तर तो एंड झाल्यानंतर डॉक्टरांनी उभं राहून टाळ्या वगैरे वाजवल्या होत्या. ते मी याच्यातनं बघत होतो, आपण विंगेतनं बघतो ना कोण कोण आलेत ते. तर ते झालं. म्हटलं हा फायनल एंड. तर तो त्या थिएटरच्या बाहेरचा जिना बघून बदललेला एंड आहे तो, आणि तोच कायम केला. म्हणजे जवळजवळ आम्ही किती 800, 900, 950, 1000 प्रयोग झाले असेल माझ्या मते, इतके प्रयोग तोच एंड होता. तर हे एक कसे एंड बदलू शकतो. डिरेक्टर होतो म्हणून मी ते बदलू शकतो. अदरवाईज असं आर्टिस्टला सुचणार नाही ते काय करायचं असतं. तर असं ते झालेलं आहे. आणखीन एक किस्सा, परीक्षक म्हणून मी जेव्हा गेलो होतो तेव्हा नाटक सुरू झालं, पडदा बाजूला झाला, असंच इंटेरियरमध्ये कुठेतरी परीक्षक होतो. नाटक सुरू झालं, बघता बघता असं छान चाललं आणि असं समोर चेहरा दिसतोय. मला वाटलं काहीतरी चेहरा चिकटवलेला असतो ना, तसा चेहरा असावा. म्हणजे स्टेजच्या मागच्या पडद्यावर जे काय, किंवा ते त्याचं फ्लॅट असेल किंवा जे काय असेल, त्याला भोक होतं. मला वाटलं ह्याचा काहीतरी ना रेलेव्हन्स पुढे असणार नाटकात, फोटोसारखं काहीतरी. हां, गोल होतं आणि असं फक्त मुंडकं होतं, एवढंच. मला वाटलं ह्याचा काहीतरी रेलेव्हन्स असणार आहे. सतत चालू आहे, तर असं बघते, इकडे बघते, मध्ये हसतंय, असं सुख. याचा काय रेलेव्हन्स आहे नाटकाशी? हे सगळं नाटक झालं. तर आम्ही सगळे एकमेकांचं काय तर कळलं नाही ना, आपलं काहीतरी लेखकाला म्हणायचं असणार याच्यातनं, आपल्याला काही कळलेलं नाही. तूच जाऊन विचार, मला कोणतरी. मग मी गेलो, विचारलं त्याला, म्हटलं लेखक कोण आहे? तोपर्यंत ते होल रिकामं झालं होतं. लेखक कोण आहे? आणि मी स्वतः लेखक आणि दिग्दर्शक. अच्छा, मग त्या तिथे चेहरा मला तोच दिसला रे. अरे ते आपण होतात.
येस. कसं वाटलं नाटक? नाही, चांगलं, पण हे कशासाठी होतं? पोरं कशी काम करतायत, लाईट्स करेक्ट येत आहेत की नाही ते मी बघतो. म्हटलं ही जागा विंग येत जा ना, समोर तोंडावर आमच्या तू असा आणि असा करतो, असं लाईट बीट येते ते बघतो. म्हटलं हे डिबार झालं नाटक तुझं, कारण दिग्दर्शक स्वतः स्टेजवर काही न करता बाहेर काढायला गेलो. पण नाटक बरं झालं होतं, पण त्याला सुनावून बाहेर पडलो. आता परवा एक नाटक बघत होतो मी, याच्यातलंच अनुदानातलं. चाललंय आणि पहिल्या अंकाच्या 5व्या का 6व्या मिनिटाला त्याची मिशी अर्ध्यावर आली. बरं. हां, ही अख्खी मिशी असते ना, ती अर्धी मिशी इथे लटकते आणि तो बोलतोय. आणि नाटक चांगलं होतं रे, सब्जेक्ट मला आवडला, सगळं म्हटलं मस्त झालं आणि खूप वेळ चाललं तरी. तर असं बघायचं, सगळी मिशी अशी 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 आणि अर्धीच इकडे आहे, इकडनं गमच चिकटत नव्हतं. मध्ये मध्ये तो करत होता पण ते चिकटत नव्हतं, म्हणजे गम गेला होता. हलते हलते हलते. बसलोय. बोरिवलीलाच होता प्रयोग. 1 मिनिट नाटक थांबवा, हे काय चाललंय तुझं? डायरेक्ट थांबवलं गेलं. हे काय मिशी लटकते ना, तुला दिसत नाहीये का? लाव ना, चिकटव, नाही तर काढून तरी टाक. काय सांगताय? रापकन मिशी काढलेली खिशात ठेवून दिली त्यांनी. म्हटलं हे मगाशी सुचायला पाहिजे होतं ना रे तुला. कर चालू होता आणि नाटक सुरू झालं. पण हे करायला लागतं, कोणीतरी ते सांगायला पाहिजे. लोक हसतात, कुजबूज कळते, मिशी गेली. म्हटलं ही इतक्या चांगल्या नाटकात हे नको असतं आपल्याला. ते डिरेक्टरनी चांगल्या पद्धतीने बसवलेलं, गोष्ट चांगली आहे, ते या फालतू गोष्टींमुळे कशाला व्हायला पाहिजे म्हणून मी ते काढायला लावली. त्यांनी रपकन काढली. मला वाटलं तो जाऊन चिकटवून येईल, अशी काढली हे त्यांनी. शेवटपर्यंत विदाऊट मिशी होतात. अशा सगळ्या गोष्टी होतात. नाटकातली व्यावसायिकता किंवा प्रत्येक नाटकाच्या शोला आपण प्रयोग का म्हणतो, कारण प्रत्येक नाटकात म्हणजे प्रत्येक प्रयोगात वेगळं काहीतरी घडत असतं. ते काय काय घडू शकतं किंवा काय काय घडून गेलंय, या सगळ्याबद्दल तुम्ही इतक्या छान मनमोकळेपणानं आम्हाला सांगितलं. प्रेक्षक, तुम्हाला एक गंमत सांगतो. या आपल्या भागाची सुरुवात झाली ती बादल सरकार यांच्या उल्लेखानं, आणि या बादल सरकारांचंच बहुतेक, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला होता की तुम्ही नाटकच का करता, चित्रपट का करत नाही. यावर त्यांनी दिलेलं उत्तर होतं की जो परिणाम मला नाटकामध्ये साध्य करता येतो प्रेक्षकांच्या मनावर, तो चित्रपटात खोटा वाटतो. म्हणजे मी जेव्हा पडद्यावर जर चंद्र दाखवायचा असेल, की प्रियकर प्रेयसीला म्हणतो की वो देखो चांद, तर तो चंद्र दाखवता येतो. पण नाटकामध्ये जेव्हा प्रियकर प्रेयसीला म्हणतो की वो देखो चांद, आणि फक्त लाईटच्या इफेक्टमधून तो एक चंद्रप्रकाश, मंद असा चंद्रप्रकाश या दोघांच्या चेहऱ्यावर पडतो, आणि त्याच्यातून खुललेला रोमांस हा प्रेक्षकांना जेव्हा स्वतः अनुभवायला मिळतो, ती जी आंतरिक अनुभूती असते ती पडद्यावरती मिळत नाही, नाटकात मिळते. म्हणून मला नाटक करायला जास्त आवडतं. हे आय गेस बादलजींचंच स्टेटमेंट होतं. आणि याचा अर्थ काय प्रेक्षक हो, की नाटक जगवण्यासाठी दिग्दर्शक उत्तम असावा लागतो, पण त्यासाठी त्या दिग्दर्शकानं आधी नाटक स्वतः जगणं हे सगळ्यात जास्त गरजेचं असतं. तर नाटक जगलेले असे तुम्ही एक दिग्दर्शक राजन काका आज आमच्यासोबत आलात, एवढ्या छान दिलखुलास गप्पा मारल्यात, त्याबद्दल आमच्या स्मृतिगंध परिवारातर्फे आणि जाई काजळ परिवारातर्फे, आभाळाची माणसाच्या आमच्या सगळ्या टीमतर्फे आम्ही तुमचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एक छोटीशी भेट आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला, याचा तुम्ही स्वीकार करावा ही आमची विनंती. अरे धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल आणि मी दिलखुलासपणे बोललो ह्यांनी प्रश्नही छान विचारले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, आभाळाची माणसाचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, या प्रतिक्रिया तुमच्या आमच्यापर्यंत नक्की कळवा. आवडला असेल तर इतरांनाही शिफारस करा, आणि स्मृतिगंधच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आभाळाची माणसाच्या नवीन भागात नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत धन्यवाद. Thank you.